राहुरी पोटनिवडणुकीत हिंदू धर्मरक्षक अक्षय कर्डिलेंची उमेदवारी. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपाचे स्वर्गीय आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महापौर ज्योती अमोलगाडे, बबनराव पाचपुते, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजीव राजळे, सुभाष पाटील, काशीनाथ लवांडे, अलका शिवाजी कर्डिले, महेंद्र गंधे, संदीप कर्डिले, उदयसिंह पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अक्षय कर्डिले यांनी वडिलांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी आई अलकाताई यांनी औक्षण करून आशीर्वाद दिला. आईची गळाभेट घेताना अक्षय भावुक झाले. उपस्थितांनाही हा क्षण भावनिक करून गेला. कार्यकर्त्यांनी शिवाजीराव कर्डिले अमर राहो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. यावेळी अक्षय कर्डिले म्हणाले, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वडिलांच्या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. गेल्या 30-35 वर्षांपासून वडिलांनी जनतेशी जिव्हाळ्याचे कौटुंबिक नाते निर्माण केले होते. आज ती संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. माझ्या आयुष्यातील ही पहिली निवडणूक असून वडील माझ्यासोबत नाहीत, ही सर्वात मोठी वेदना आहे. मात्र त्यांचा वारसा पुढे नेत सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस काम करणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाने राहुरी पोटनिवडणुकीचा राजकीय माहोल चांगलाच तापला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रतिनिधी यतीन कांबळे, रयत समाचार.